आजच्या काळामध्ये माणूस आलिशान गाड्या, महागड्या प्रवासामागे धावत असताना खेड तालुक्यातल्या पाईट गावातील शंकर हेंगले रोज घोड्यावरून शेतात जातात. वाढते पेट्रोलचे दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडलेला आहे. ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेती जमीन टिकवते असा विश्वास ते व्यक्त करतात. मुंबईतलं आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर हेंगले यांनी पारंपरिक शेती आणि गोवंश संवर्धनाची वाट निवडत आधुनिक दिखाऊ जीवनशैलीसमोर एक वेगळा आदर्श उभा केलाय. खिल्लार गाईचं संगोपन, इंधन बचत आणि पारंपरिक शेती जपत आधुनिक जीवनशैलीऐवजी साधी राहणी त्यांनी स्वीकारली आहे. हे स्टंटबाजीचा विषय नाहीये. हा मला युजफुलच आहे. पेट्रोलची किंमत आहे 100 रुपये लिटर आणि दुधाची किंमत आहे 50 रुपये लिटर. आणि मग हे लोक सायकलवर मोटरसायकलवर दूध काढतात. हे मला पहिलेच गणित समजत नाहीये. दुधाला काय महत्वच नाहीये. आणि म्हणून मग आपल्याला गोशाळा चालू केली तर दूध तर व्हायचंच आहे. पण मला ते घोडीच्या टांग्यातूनच व्हायचंय. माझं प्लॅनिंगच करून मी घोडीचं हे केलंय. मी तिच्यासाठी टांगा बनवायला पण टाकलाय. म्हणजे एक काम त्या स्टेप बाय स्टेप चालू आहे माझं.